तर माझ्या ठिकाणी दुसरा कोणी असता तर टोकाचं पाऊल उचललं असतं असं म्हणणाऱ्या कंत्राटदार हर्षल पाटील यांनीच टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केली। 5 दिवसांपूर्वी आपल्या मित्राला भेटलेल्या हर्षल यांनी आपल्या मनातल्या भावना मोकळ्या केल्या होत्या। शासनाच्या थकीत बिलामुळे हर्षल पाटीलने आत्महत्या केली। त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असून सरकारवर गुन्हा दाखल व्हावा, शिवाय हर्षल पाटीलच्या कुटुंबियांची जबाबदारी सरकारनं घ्यावी अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। नेहमीच माझा तो जवळचा मित्र असल्यामुळे असं मी ओव्हरऑल बोलत असतो। त्यावेळेला आता काय परिस्थिती आहे, कुठंपर्यंत आलंय असं बोलत असताना तो इस्लामपूरमध्ये मला संध्याकाळी 8 वाजता भेटला। त्यावेळेला त्या सावकर कॉलनी आहे, त्या कॉलनीत भेटल्यावर तो म्हणला की माझ्या ठिकाणी दुसरं कोण असतं तर टोकाच पाऊल उचललं असतं, आणि त्यानं स्वतःच हे असं केल्यामुळं अत्यंत मनाला वेदना आहे। त्या 100% राज्य शासन जबाबदार आहे आणि त्यानं काम केलंय ना। शासनाचं अधिकृतपणे त्यानं काम घेतलेलं आहे, काम पूर्ण केलेलं आहे, त्याचं बिल पेंडिंग आहे, त्यानं पदरचे पैसे गाठलेत, रान विकलंय, त्याचे सोने नाणे विकलेत, लोकांच्याकडनं पैसे घेतलेत। 100% पूर्ण 100% याला शासन जबाबदार, राज्य शासन। आमचं पहिलं हेच मत आहे की हा गुन्हा राज्य शासनावर नोंद करावा, त्या कुटुंबाची सगळी जबाबदारी ही शासनानं घ्यावी। ज्यावेळेला तो खाजगी कामं करत होता सुरुवातीला त्यावेळेला अगदी व्यवस्थित होतं त्याचं, नंतर त्याला शासकीय कामात त्यानं पदार्पण केलं, त्यावेळेपासून तो अडचणीत यायला चालू झाला। पहिल्यांदा तो खाजगी कामं करत होता त्यावेळेला तिची आर्थिक परिस्थिती चांगली होती, पण त्याचे पैसे जास्त शासनाकडे अडकल्यामुळं त्याला ही टोकाची भूमिका घ्यावी लागली।